जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मे महिना हा काही राशींसाठी अत्यंत शुभ आणि भाग्यवान ठरणार आहे. ग्रहांची चाल, नक्षत्रांची स्थिती आणि योगांचा प्रभाव पाहत या महिन्यात काही खास दिवस असे आहे की जे काही राशींचे आयुष्य बदलून टाकू शकतात. काहींना अचानक धन लाभ, तर काहींना नोकरीत यश, तर काहींना प्रेम विवाह आणि करिअरमध्ये मोठी खुशखबरी मिळू शकते. म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुमची राशी ही त्या भाग्यशाली राशीमध्ये असू शकते ज्यांचा या महिन्यात काही दिवसांसाठी खूप जास्त प्रमाणात चांगला भाग्योदय होणार आहे. मे महिन्यातील सर्वात भाग्यशाली दिवस म्हणजे 8 मे, 11 मे, 17 मे, 21 मे ते 27 मे 2026. हे दिवस काही राशींसाठी खूप मोठे बदल घेऊन येणार आहे. चला तर मग सर्वात महत्त्वाची राशी मेष राशीवरती चर्चा करूया. मेष राशीच्या लोकांसाठी 11 मे ते 21 मे अत्यंत शुभ ठरणार आहे. अचानक आर्थिक लाभाची योग दिसत आहे. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन घराची सुरुवात करण्याची योग्य आणि उत्तम वेळ आहे. घरात आनंदाचे वातावरण आहे. कुटुंबातील एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. भाग्याची साथ या दिवशी नक्कीच चांगल्या प्रमाणात मिळू शकते. अनेक कठीण कामे देखील सहज पूर्ण होऊ शकतात. उपाय: हनुमान चालीसाचे पठण करावे या दिवशी, जेणेकरून जे काही सकारात्मक गोष्टी शास्त्राने सांगितल्या त्यामध्ये अजून वृद्धी होईल. दुसरी राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीसाठी 17 मे आणि 27 मे हे दिवस सोन्यासारखे चमकणारे ठरतील. करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. ज्यांची नोकरी अडकलेली होती त्यांना अत्यंत शुभवार्ता मिळण्याची देखील या दिवशी जास्त चान्सेस आहे. प्रेम संबंध मजबूत होतील. विवाहाचे योग देखील तयार होत आहे. या काळात तुमच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे. उपाय: शुक्रवारी पांढऱ्या वस्तूचे दान करा. तिसऱ्या नंबरची राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशींच्या लोकांसाठी 8 मे हा दिवस खूपच भाग्यशाली राहणार आहे. अचानक शुभ बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना यश देखील या दिवशी मिळण्याचे चान्सेस आहे. नवीन ओळखीमुळे फायदा होऊ शकतो. तुमच्या बोलण्यामुळे लोक प्रभावित होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत देखील या दिवशी मिथुन राशीवाल्यांना जाणत आहे. उपाय: गणपती बाप्पाचे पूजन करावे, जेणेकरून हा दिवस तुमचा अत्यंत शुभ आणि सकारात्मक जाईल. चौथ्या नंबरची राशी आहे कर्क राशी. कर्क राशींसाठी 21 मे हा दिवस विशेष लाभदायक ठरणार आहे. नोकरीत बढती किंवा नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. घरात शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग तयार होत आहे. तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळायला सुरुवात होईल आणि अचानक भाग्याचा दिवस तुमच्या बाजूने वळायला सुरुवात होते. उपाय: चंद्रदेवाला दूध अर्पण करावे. सोमवारचा उपवास धरण्यास सुरुवात करावी. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी 17 मे आणि 27 मे अत्यंत लाभदायक दिवस ठरणार आहे. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. अचानक धनलाभाचे योग देखील तयार होत आहे. शत्रूवर विजय मिळवण्याचा हा अत्यंत शुभ दिवस मानलेला आहे. समाजात मान पद प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या प्रत्येक निर्णयाला यश मिळताना दिसेल. उपाय: सूर्यदेवाला जल अर्पण करा. आदित्य हृदय स्तोत्राचे श्रवण करा, जेणेकरून या दिवशी तुमच्या संबंधाने येणाऱ्या सर्व गोष्टी सकारात्मक दृष्टीने व सकारात्मक बाजूने नक्कीच घडतील. कन्या राशी. कन्या राशीसाठी 11 मे हा दिवस जीवन बदलणारा ठरू शकते. नवीन कामाची सुरुवात फायदेशीर राहील. विदेश प्रवासाचे योग तयार होत आहे. आरोग्यात सुधारणा होईल. मनातील चिंता कमी होईल. आर्थिक बाजू मजबूत होईल. तर या दिवशीसाठी काही उपाय दिला आहे. बुधवारी हिरव्या वस्तूचे दान करा. हिरवा चारा आपल्या वजना एवढा गायीला द्या, जेणेकरून तुमच्या संबंधाने सर्व आर्थिक बाजूची मजबूती या दिवशी होईल. तुला राशी. तुला राशीवाल्यांनो, 8 मे आणि 21 मे अत्यंत शुभ दिवस तुमच्यासाठी मांडलेला आहे. प्रेम संबंधात गोडवा वाढेल. विवाहाचे प्रस्ताव या दिवशी येण्याचे चान्सेस आहे. तुमच्या आयुष्यात नवीन संधी आणि आनंदाची सुरुवात होणार आहे. लांब काळापासून अडकलेली सर्व कामे या दिवशी तुमची पूर्ण होतील. माता लक्ष्मीची पूजा करा, जेणेकरून या दिवशी तुमच्या संबंधाने सर्व आर्थिक लाभ होण्याचे देखील जास्त चान्सेस तुला राशीवाल्यांना जाणवत आहे. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 27 मेला मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. व्यवसायात अचानक प्रगती मिळेल. नवीन व्यवसाय देखील या दिवशी सुरुवात करण्याचे जास्त चान्सेस आहे. तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन लोकांशी झालेली ओळख भविष्यात चांगली फायदेशीर ठरू शकते. वृश्चिक राशीवाल्यांसाठी उपाय: मंगळवारी हनुमान मंदिरात जावा आणि हनुमंतरायाला गोड पानाचा नैवेद्य दाखवा, जेणेकरून वृश्चिक राशीवाल्यांनो हा दिवस तुमचा अत्यंत शुभ आणि सकारात्मक जाईल. धनुराशी. धनुराशीसाठी 17 मे हा दिवस अत्यंत शुभ ठरणार आहे. भाग्याची पूर्ण साथ या दिवशी धनुराशीवाल्यांना मिळणार आहे. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रात यश मिळताना दिसेल. जुन्या समस्यांमधून तुमची सुटका होणार आहे. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल देखील या दिवशी होतील. उपाय: गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करावे आणि पिवळी मिठाई देखील या दिवशी वाटू शकतात. मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी 11 मे ते 27 मे हा लाभदायक राहतील किंवा हे दिवस त्यांच्यासाठी लाभदायक राहील. कौटुंबिक जीवन आनंदी जाईल. आर्थिक संकट दूर होऊ लागतील. मोठ्या व्यक्तीची मदत या काळात मकर राशीवाल्यांना मिळणार आहे. नवीन गुंतवणुकीचा देखील या दिवशी चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो. उपाय: शनिदेवाचे पूजन करावे. शनी चालिसेचे पारायण किंवा पाठ करावे, जेणेकरून मकर राशीवाल्यांसाठी हा काळ उत्तम आणि सुयोग्य जाईल. कुंभ राशी. कुंभ राशींसाठी 21 मे हा दिवस खास ठरणार आहे. नवीन नोकरी किंवा नवीन संधी मिळण्याची जास्त प्रमाणात चान्सेस आहेत. भागीदारीच्या कामात मोठा फायदा होईल. तुमच्या कल्पना यशस्वी ठरतील. तसेच उपाय:
गरजू लोकांना अन्नदान करा, गरजू लोकांना वस्त्रदान करा, गरजू लोकांना चप्पल दान करा. आणि सर्वात शेवटची आणि महत्त्वाची राशी म्हणजे मीन राशींच्या लोकांसाठी 8 मे ते 17 मे अत्यंत भाग्यशाली राहील. आर्थिक प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. प्रेम आणि करिअर दोन्हीमध्ये यश राहील. घरात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या आयुष्यात अनेक अडथळे दूर होऊ लागतील. तसेच या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी जेणेकरून, आणि विष्णू सहस्रनामाचे पाठ देखील करावे जेणेकरून या संबंधाने मीन राशीवाल्यांना जे काही सकारात्मक आणि भाग्याच्या बाजूनी सपोर्ट किंवा मदत होणार आहे ते अधिक प्रमाणात होईल. मित्रांनो, हे मे महिन्यातील भाग्यशाली दिवस काही राशींसाठी खूप मोठा बदल घेऊन येणार आहे. तुमची राशी कोणती आहे हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच राशी भविष्य, ग्रहांची माहिती आणि भविष्याशी संबंधित खास व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या दिव्य ज्योतिष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन अशा माहितीसाठी. जय श्रीराम.